जेवढे लोकांना पैसे पाहिजेत, त्याच्यापेक्षा जास्त लोकांना योग्य माणसं पाहिजेत पैसे द्यायला, लावायला, अ, कर्ज द्यायला म्हणा, इक्विटी, इन्व्हेस्टमेंट. हे नेहमी मी स्टार्टअपला पण सांगतो, की ती लोकं सतत शोधात असतात, की पैसे कुठे लावायचे. त्यामुळे हे डोक्यातनं सुरुवातीलाच काढून टाकणं, की पैसे नाही आहेत. मला पैसे कसे मिळतील? अरे प्रयत्न काय केला आणि मग सांगा तुम्ही मला, की काय-काय पैसे नाही मिळाले. तुमचं नाणं खणखणीत पैसा मागं लागतो. नियत चांगली पाहिजे, पैसा मागं लागतो. मला नक्की पाहिजे, की हां, मी पैसा याच्यासाठीच वापरेन. ₹1 मी नेणार नाही. पैसा मागं लागतो. तर अपॉर्च्युनिटीज खूप आहे. फिअर ऑफ द फिअर. प्रयत्न करायच्या अगोदर अजिबात हार मानू नका. कुठे ना कुठेतरी पैसा आहे. तो योग्य तऱ्हेने मागा. योग्य मागा आणि शिस्त बाळगून त्या लक्ष्मीला सन्मान द्या. तुम्हाला आयुष्यभर पैसे कमी नाही पडणार. आजचा पॉडकास्ट आहे ना, हा सगळ्यांसाठी खूप खास होणार आहे. कारण विषय तसा खास आहे फंडिंग. कुणालाही विचारा, ज्यांना बिझनेसमध्ये यायचं आहे, ग्रोथ करायची आहे, सगळ्यांचा प्रश्न असतो, आमच्याकडे आयडिया आहे, सगळं आहे, पण आमच्याकडे फंडिंग नाही आहे. आम्हाला फायनान्सचा प्रॉब्लेम येतो आहे. तर हे फंडिंग मिळवायचं कसं? कारण सगळी सोंगं आणता येतात, पण पैशाचं सोंग नाही आणता येत आणि पैशाशिवाय पानही हलत नाही कुठलं. त्यामुळे याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. फंडिंग मिळवायचं कसं? कर्ज कसं काढायचं, लोन कसं मिळवायचं, ते वापरायचं कसं? आणि यावरच बोलायला आपल्यासोबत आहेत चकोर गांधी सर. त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार, मी अजय कौटिकवार. दे आसरा फाउंडेशन आणि यशस्वी उद्योजकच्या उद्योजक कट्टा या पॉडकास्टवर तुमचं सगळ्यांचं स्वागत. या कट्ट्यावर आपण अशा लोकांना बोलवतो ज्यांनी स्वतःची वाट निर्माण केली आणि त्या निर्माण करताना ती वाट आपल्याला एक दिशा दाखवली. आणि अशातलेच एक म्हणजे चकोर गांधी सर. सर बिझनेस कोच आहेत. फायनान्समध्ये त्यांना गेली 30, 35, 40 वर्षांचा अनुभव आहे. ते स्वतः उद्योजक आहेत, ते स्वतः मोटिवेशनल स्पीकर आहेत, ते लिहितात, बोलतात, वाचतात. अनुभव त्यांना सगळा आहे आणि त्याच अनुभवाचा सार आज हा पॉडकास्ट राहणार आहे. आणि महत्त्वाचा विषय आहे, त्यामुळे तुम्ही पूर्ण हा पॉडकास्ट बघितला पाहिजे आणि त्यातनं तुम्ही काय शिकलात हेही आम्हाला तुम्ही नक्की नंतर कळवलं पाहिजे. आपण सुरुवात करूया. सर, उद्योजक कट्ट्यावर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. येस, थँक यू. नमस्कार. तुमच्याशी गप्पा मारणं, ते शिकणं हे फार एक चांगला अनुभव असतो. कारण तुम्ही एवढ्या वर्षाचा तुमचा जो दीर्घ अनुभव आहे ना, त्या अनुभवाचं ते सगळं तुमच्या बोलण्यातनं येतं. आता सगळ्यांचा एक महत्त्वाचा प्रश्न असतो ना, की एवढी वर्ष सगळ्यांना वाटतं, की पैशाशिवाय आम्ही बिझनेस सुरू करू शकत नाही किंवा त्याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. स्टक तिथेच होतात, की नाही आमच्याकडे काहीच नाही, आयडिया आहे पण फंडिंग नाही आहे. तर खरंच हा विषय एवढा कॉम्प्लेक्स आहे, एवढं हे अवघड आहे, की याच्यात गैरसमज जास्त आहेत, अज्ञान आहे. अजयजी, तुम्ही दे आसराच्या माध्यमातून ह्या महत्त्वाच्या विषयाला डायरेक्ट आपण आज समोर जातोय. आणि माझा अनुभव नुसता स्वतःचा नाही, पण मी जे काय बिझनेस कोचिंग, मेंटॉरिंग करतो किंवा भारतभर माझे कार्यक्रम असतात, त्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न हा येतो, पैशाचं काय? किंवा मी त्याला फंडिंग का फंडा म्हणतो. आणि मी कॉलेजमध्ये पण शिकवतो, उद्योजक कोणाला बनायचं आहे, सगळ्यांना बनायचं असतं, पण ते म्हणतात आमच्याकडे पैसे नाहीत. पैसे कसे उभे करायचे हे सांगा. आणि जर प्रॅक्टिकली पाहिलं, विषय अवघड आहे. फंडिंग मिळतं का? मिळतं. सोपं आहे का? मुळीच नाही. पण अशक्य आहे का? मुळीच नाही. मी तुम्हाला पैसे असणाऱ्या लोकांनी केलेले उद्योग, उभे केलेले उद्योग, त्याच्यासमोर काही नसताना मोठे केलेले उद्योग, अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळं कोणतीही कल्पना माझ्या डोक्यातली, उद्योजकाच्या डोक्यातली पैसे नाहीत, हे सुरुवातीला जर डोक्यात घेऊन चाललं तर काहीच उभारणार नाही. माझ्याकडे खरंच खूप उदाहरणं आहेत अशी ॲक्च्युअल झालेली. तेव्हा कोणतीही कल्पना किंवा उद्योजकता किंवा धंदा, व्यापार, व्यवसाय उभा करताना
सुरुवातीलाच हे धरून चालणं की मला पैसेच नाही आहेत, हे म्हणजे पहिलं पाऊल टाकायच्या आतच जर घाबरून पाऊल नाही टाकलं तर कसं होणार? म्हणजे थोडक्यात फिअर अबाउट द फिअर इज मोर. तुम्ही प्रयत्न केला तर नक्की, म्हणजे मी नक्की सुरुवातीलाच सांगतो की जेवढे लोकांना पैसे पाहिजेत त्याच्यापेक्षा जास्त लोकांना योग्य माणसं पाहिजेत पैसे द्यायला, लावायला, कर्ज द्यायला म्हणा, इक्विटी, इन्व्हेस्टमेंट. हे नेहमी मी स्टार्टअपला पण सांगतो की ती लोकं सतत शोधात असतात की पैसे कुठे लावायचे. त्यामुळे हे डोक्यातनं सुरुवातीलाच काढून टाकणं की पैसे नाही आहेत, मला पैसे कसे मिळतील? अरे प्रयत्न काय केला आणि मग सांगा तुम्ही मला की काय काय पैसे नाही मिळाले. किती प्रयत्न केल्यावर तुम्हाला नकार आला? जसं बॉर्न सेल्समन असतात ना, जो सेल्स करायला तयार नाही त्याच्या डोक्यात प्रश्न असतात. पण जो सुरुवात करतो त्याला पहिल्या घरी नाही, दुसऱ्या घरी नाही, तिसऱ्या दुकानात, तिसऱ्या ठिकाणी नक्कीच सेल्स मिळतात. तसं पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी प्रयत्न केला तर नक्की पैसे मिळतात. सर, तुम्ही सांगितलं की देण्यासाठी खूप लोक आहेत. ते कोणी घेणारे भेटतात का याची वाट बघतायत, त्याच्यावर आपण वेगळं तुम्ही विस्तारानं बोलाच त्याच्यावर. पण सुरुवातीला तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही तिथेच थांबू नका, पैसे नाही आहेत माझ्याकडे. आता ज्या एखाद्याकडे चांगली स्टार्टअप आयडिया आहे आणि त्याला सुरू करायचं आहे, पण फंडिंगचा प्रॉब्लेम आहे. त्याला वाटतं अशा 1, 2, 3 अशा कुठल्या स्टेप्स आहेत की त्यांनी त्या फॉलो केल्या पाहिजेत, त्या मार्गाने केलं पाहिजे? स्टार्टअपचा विषय थोडासा वेगळा आहे. माझ्याकडे जे स्टार्टअप येतात, आपण दोन्ही म्हणजे स्टार्टअप आणि बिझनेस ज्याला हां. असं दोन्ही पण मिळून आता आपण स्टार्टअपबद्दल मी बोलतो, की स्टार्टअपमध्ये माझ्याकडे बरेच जण येतात. अजून खुर्चीवर बसायच्या आतच ते म्हणतात मला फंडिंग पाहिजे, म्हणून मी तुमच्याकडे आलो. योग्य आहे. पण पैसे कोणाला मिळतात किंवा काय पद्धतीने जायला पाहिजे? तुम्ही जेव्हा लोकांकडे, इन्व्हेस्टरकडे पैसे पाहिजेत म्हणून जाता, त्यावेळेला सुरुवात ही आहे की तुम्ही तुमचे किती पैसे लावलेत. मग मी आत्तापर्यंत साठवलेले पैसे असतील, त्याला बूटस्ट्रॅपिंग म्हणतात. माझ्या जवळच्या नातेवाईकांकडनं काही पैसे उभे केले असतील. काही तुमचे मित्र असतात, जवळचे नातेवाईक असतात, जे तुमच्यावर भरोसा ठेवतात. ते पण पैसे देतात. मग त्यांना अप्रोच व्हायला पाहिजे. म्हणजे इन्व्हेस्टर पहिला बघतो की तुम्ही काय लावलंय. एफर्ट काय केले किमान. एफर्ट वेगळं, पण पैसेसुद्धा भले एवढे का होईना पण मी माझे लावलेत. थोडक्यात त्याला आम्ही म्हणतो इंग्रजीत हाऊ इज युअर नेक ऑन द लाईन. इफ यू डोंट हॅव नेक ऑन द लाईन, सगळं माझ्याच पैशाने करायचंय, मग मी का लावू पैसे? आणि मग त्याला स्टेप्स आहेत. मग एंजल इन्व्हेस्टरकडे जाता. मग एंजल इन्व्हेस्टरकडे गेल्यानंतर मग तो एका ठराविक रकमेनंतर थांबतो, बाहेर पडतो. मग व्हेंचर कॅपिटलिस्ट येतात आणि मग मोठे इन्व्हेस्टर येतात. सो ह्या प्रत्येक स्टेजमध्ये त्यांची रक्कम ठरलेली आहे. त्या रकमेपर्यंतच ते पैसे लावतात. आणि सुरुवातीपासून जर योग्य व्हेंचर कॅपिटलिस्टकडे गेला, तर तुम्हाला पुढचे पैसे मिळणं सोपं जातं. सुरुवातीला चांगल्या एंजल इन्व्हेस्टरकडे गेला, तर तुम्हाला पुढचे पैसे मिळणं सोपं जातं. सो पैसे मागायला मी जेव्हा जातो, त्यावेळेला सर्वात प्रथम प्रश्न आहे की मी काय लावलेलं आहे? हां, मी माझं महत्त्वाची खूप मोठी नोकरी सोडून आलो आहे किंवा मी माझ्या आयुष्यभराचे सेव्हिंग लावलेत. मी माझे बायकोचा सपोर्ट आहे, तिने पण मला काही फंडिंग दिलं आहे. या गोष्टींनी खूप त्याच्यावर चांगला परिणाम होतो. आणि स्टार्टअपमध्ये तर फंडिंगच्या अनेक गोष्टी आहेत, जे आपण बोलू की अजून काय काय पाहतात. सर, आता हाच विषय निघाला तर आधीचा प्रश्न आपण लगेच घेऊ म्हणजे तुम्हाला सोपं जाईल हे करताना. खूप लोकं म्हणजे दोन्ही पण असतं की खूप लोकं आहेत म्हणतात की आम्हाला चांगले माइंड्स पाहिजेत, म्हणजे चांगले तरुण पाहिजेत. फाउंडर्स म्हणतो आपण त्याला, की त्याच्यात आम्ही गुंतवणूक करू शकू. आणि लोक म्हणतात की आम्हाला अशी मंडळी पाहिजे, पैसे पाहिजे आम्हाला. तर याची सांगड कशी घालायची हे एक महत्त्वाचा प्रश्न. आणि दुसरा त्याला जोडून की तो काय जे तुम्हाला पैसे गुंतवायचे आहेत, ते काय बघतात? आणि तुम्ही जेव्हा मागायला जाता, तेव्हा तुम्ही कुठल्या यानी मागितले पाहिजेत? कुठल्या तयारीने मागितले पाहिजे? सो पहिला मी जर पैसे मागायला गेलो,
तर समजा मी इन्व्हेस्टमेंट पाहायला गेलो, कोणी इन्व्हेस्टर आहे का? तर माझी पूर्ण तयारी पाहिजे. सो माझ्या मागण्यामध्ये मला किती पैसे पाहिजेत? ते मी परत कसे करू शकेन? किंवा त्याचा रिटर्न काय देऊ शकेन? समोरच्याला त्याची गॅरंटी काय देऊ शकतो? या आणि मला एवढेच पैसे का पाहिजेत? कित्येक वेळेला लोकं घाबरून गरज असते त्याच्यापेक्षा कमी पैसे मागतात. मग कमी पैसे मागितले, मी जर इन्व्हेस्टर असेल, मला कळतं की या पैशात होणार नाही. मग कमी पैसे घेतले घाबरून, तर तो धंदा चालत नाही आणि ते कमी पैसेसुद्धा अडकतात. तेच योग्य विचार केलेला असेल, खूप जास्त पण नाही. सो आमचा महत्त्वाचा प्रश्न असतो की पैसे कशासाठी पाहिजे? मी घातलेले पैसे मला बाहेर काढायचे आहेत. मला मोठं ऑफिस घ्यायचं आहे किंवा मला अजून काही वैयक्तिक खर्च करायचे आहेत. याच्यासाठी कोणीच पैसे देत नाही. सो हे फार क्लिअर आहे की तुम्ही पैसे मागताना मला कशासाठी पैसे पाहिजेत. दुसरं कित्येक वेळेला सगळे पैसे आज नको असतात. पैसे मागणाऱ्याची म्हणजे पैसे लावणाऱ्याची पण रिस्क कमी होते ना, की मला एकदम नाही घालायचे. आणि त्याला आम्ही काही माइलस्टोन्स ठरवतो, की माझा धंदा इथपर्यंत आल्यानंतर मला पुढचे पैसे पाहिजेत. सो मला पुढचे पैसे लावताना काही ना काहीतरी गॅरंटी असते. असं जर योग्य प्रकारे जर पैसे मागितले, बरं सहजासहजी लोकं म्हणतात, की एवढ्या पैशाला एवढी इक्विटी कुठलेतरी कार्यक्रम बघतात. असं होत नाही. तुम्ही माझ्याकडे आला आणि इन्व्हेस्टर म्हणून मी असेल आणि तुम्ही मला काहीही इक्विटी द्यायला तयार झाला, तर माझ्या लक्षात येतं, की अरे मग उद्या सगळी कंपनीच माझी होईल. मला नको आहे. सो इन्व्हेस्टर तो व्यक्ती बघतो, त्याची जेन्युइनिटी बघतो, त्याचा पास्ट बघतो. कित्येक वेळेला अशी उदाहरणं आहेत, की मी एखाद्या कंपनीत नोकरी करतोय आणि उद्या मला उद्योजक व्हायचं आहे. कित्येक वेळेला त्या ओनरनी पैसे त्या कंपनीत लावलेले. आज इन्फोसिसमध्ये सुधा मूर्तींचा केवढा मोठा फंड आहे. दे आर प्रमोटिंग एंटरप्रेन्योरशिप इन देअर ऑर्गनायझेशन. तुम्हाला काय सुरू करायचं आहे, पुढे या. आम्ही फंडिंग देऊ. सो अगदी सोपं आहे. माझे पैसे म्हणजे मी पैसे मागायला आलो, तर मेन 2 गोष्टी आहेत. तुम्ही पैसे लावताय, तुमचे पैसे बुडतील का सेफ राहतील, पहिली गोष्ट. दुसरी, त्याला रिटर्न काय मिळेल. तिसरी, मी बोलतोय याच्यावर कारण हे सगळं भरोश्यावरच चालतं ना. मला दाखवण्यासारखं आज काय? मला प्रोजेक्शनच आहे. एक 10 ऑर्डर असतील. सो तुम्हाला आत्तापर्यंत मिळालेलं यश, काय ऑर्डर मिळाले, एखादा मोठ्या कंपनीची ऑर्डर मिळाली, एखादी मोठी परमिशन मिळाली, गव्हर्नमेंट ग्रँट देतं. समजा मी स्टार्टअप आहे, मला जर एक 50 लाखाचं ग्रँट मिळालेलं असेल ना, तर इन्व्हेस्टर लवकर तयार होतो. सो त्या माणसाची जेन्युइनिटी, भरोसा या गोष्टींवर लोकं पैसे घालायला तयार होतात. सर, तुम्ही स्टार्टअपबद्दल सांगितलं. आता जे बिझनेसेस करतात, एक आपण उदाहरण म्हणून धरू 1 कोटीच्या आसपास जे बिझनेसेस आहेत, की ज्यांना बिझनेस करायचा आहे किंवा आहेत, त्यांना सुरू करायचं आहे आणि ग्रोथ करायची आहे. अशांना जेव्हा फंडिंग उभारायचं असतं, तर त्यावेळी त्यांच्याकडे कुठले पर्याय असतात? त्यांनी काय करायला पाहिजे नेमकं? आता बिझनेसमध्ये सुद्धा प्रकार आहेत. मॅन्युफॅक्चरिंग आहे, ट्रेडिंग आहे किंवा सर्व्हिसेस आहेत. ट्रेडिंगमध्ये एक लक्षात घ्या, कुठली बँक किंवा इन्व्हेस्टर तुम्हाला जागा घ्यायला पैसे लावायला तयार नसतो. जागेचं लोन वेगळं होतं, त्याचं गणित वेगळं आहे. आता मला बिझनेस लेट्स से मला ट्रेडिंग करायचं आहे. सो तुम्हाला बेसिकली वर्किंग कॅपिटल लागतं. वर्किंग कॅपिटलला बँकेची अट असते 25% तुमचे पाहिजेत, 75% बँक देते आणि कोलॅटरल. छोटा माणूस अडतो म्हणजे त्याच्याकडे कोलॅटरल नसतं द्यायला आणि सगळ्या बँका कोलॅटरल मागतात. मग गणित तिथेच अडायला सुरुवात होते. मग त्यावेळेला जे तुमचे 25% आहेत ते सुद्धा जर नसतील, तर जवळच्यांकडनं ते 25% उभे करायचे. कोलॅटरलमध्ये कोणीतरी असा मोठा भाऊ किंवा
एक तुमचा सपोर्ट म्हणा, त्याची एखादी प्रॉपर्टी कोलॅटरल देता येते, असं बघून हे गणित सोडवावं लागतं ट्रेडिंगसाठी. आणि ट्रेडिंगमध्ये पैसा तो ज्या कारणासाठी घेतला आहे त्याच्यासाठीच वापरायला पाहिजे. हमखास गल्लत घेतलंय वर्किंग कॅपिटल म्हणून आणि ते पैसे वैयक्तिक कुठले ॲसेट घ्यायला किंवा बिझनेसचे ॲसेट घ्यायला वापरले जातात आणि तिथं सगळं गणित चुकतं. सो तुम्ही जर बँकांकडे गेला, वर्किंग कॅपिटल पाहिजे, तर अशक्य नाही, कोणाची तरी कोलॅटरल गोळा करावी लागेल. माझेसुद्धा 25% माझ्याकडे नाही आहेत, तर मला काही करून दोघा-तिघांकडनं ते 25% उभे करायचे. आणि आता सरकारच्या स्कीम्स आहेत, CGTMS आहे. सो त्याच्यामध्ये इन्शुरन्स लागतो, पण विदाऊट कोलॅटरलसुद्धा लोन्स मिळतात गव्हर्नमेंटकडून. म्हणजे सरकारला ही अडचण माहिती आहे. MSMEच्या बऱ्याच योजना आहेत. मॅन्युफॅक्चरिंग असेल तर त्याला 2 प्रकारचे लोन लागतात. एक टर्म लोन मशिनरी घ्यायला. तुम्ही लँड अँड बिल्डिंगमध्ये सुरुवातीला जर पैसे घातले तर शक्य होत नाही. ज्याच्याकडे भांडवल ही अडचण आहे ना, भाड्याने शेड घ्या. 5-10 वर्ष पैसे कमवल्यावर स्वतःची जागा घ्या. सुरुवातीलाच पैसे जर जागा आणि बिल्डिंगमध्ये घातले तर मग पैसे पुरत नाही. हां, तुम्हाला टर्म लोन पाहिजे, मशिनरीसाठी पाहिजे, बँका तयार आहेत. वर्किंग कॅपिटल पाहिजे, बँका तयार आहेत. फक्त त्यांची अट ह्या 2च गोष्टी असतात, त्या मॅच करायला पाहिजे. आणि मी तर म्हणतो की थोडी खटपट करा, थोडी शिस्तीत उतरा, थोडे प्रयत्न करा, बँकांना काय काय पाहिजे समजून घ्या. पण कर्ज जर बँकांकडून घेतले, मी मोठ्या बँका म्हणतो, नॅशनलाइज बँका किंवा, त्यांची शिस्त असते. पण तुम्हाला सुरुवातीला जर ते जमलं तर मग असा एक पार्टनर भेटतो आयुष्यात की कधीही लोन लागलं तर ते तुमच्या पाठीशी असतात. पण त्या ह्याच्यात उतरावं लागतं. आता एवढंसुद्धा जर करू शकला नाही तर मग तुम्हाला कोणतरी सपोर्टर भेटला पाहिजे, मोठा भाऊ भेटला पाहिजे की तू धंदा कर, पैसे लागेल ते मी घालत जाईन. पण तेवढा त्याचा तुमच्यावर भरोसा पाहिजे. आणि अशी आहेत उदाहरणं. त्या व्यक्तीला कदाचित आता काही काम करायचं नाही, त्याच्याकडे भरपूर पैसे आहेत, पण तुम्हाला तुमच्यात त्याला आपल्या मुलासारखं काही दिसतंय. तुमचं नाणं खणखणीत पाहिजे. तुमचं नाणं खणखणीत पैसा मागं लागतो. नियत चांगली पाहिजे, पैसा मागं लागतो. मला नक्की पाहिजे की हा मी पैसा याच्यासाठीच वापरेन, 1 रुपया मी नेणार नाही, पैसा मागं लागतो. सो प्रयत्न योग्य दिशेने. आणि मी सांगेन की सुरुवातीला बँकांकडे प्रयत्न करा, त्यांची व्याजं योग्य आहेत. मी एक उद्योजकांना भेटलो, त्याच्या प्लॅनिंगमध्ये आता पुढच्या 6 महिन्यात पुढचं मशीन येणार आहे. आत्तापासूनच त्याचं कंप्लीट लोन अप्रुव्हल, डिस्बर्समेंट अप्रुव्हल तयार असते. ज्या दिवशी मशीन तयार होईल, डिस्बर्समेंट होते, मशीन येतं. सो त्याला ॲडव्हान्स प्लॅनिंग करा. पैशाला योग्य महत्त्व द्या, त्याला तेवढा मान द्या, तेवढा सन्मान द्या, तर पैसे येतील. सर, पैशाला मान दिला तरच पैसे येतील असं तुम्ही म्हणतात. पण आता जेव्हा हा पैसा पाहिजे असतो, म्हणजे मला लोन पाहिजे असतं किंवा मला कुठनं पैसे घ्यायचे असतात, फंडिंग उभारायचं असतं, तर याची काही प्रोसेस असते का? म्हणजे ठरवायचं कसं, किती पैसे मागायचे? जसं तुम्ही म्हणालात की गरजेपेक्षा जास्तही नको आणि कमीही नको. तर याची काही अशी आयडियल प्रोसेस आहे की या स्टेप असतात, त्याने तुम्ही गेलं पाहिजे आणि ठरवलं पाहिजे की आपल्याला पैसा लागतो किती? काय विचार केला पाहिजे? निश्चित पहिला जो उद्योजक आहे त्याच्या डोक्यात हे विचार यायला पाहिजे की मला काय काय लागणार आहे. मला ही मशिनरी लागणार आहे. जागा विकत घेऊच नका सुरुवातीला. मला 2च गोष्टी आहेत, म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर काय आहे आणि वर्किंग कॅपिटल किती पाहिजे. हा माझा धंदा 2 वर्ष या ह्याच्यावर चालेल, 2 वर्षांनी मला पुन्हा वाढ येणार आहे, त्यावेळेला काय लागणार आहे. सो एक 3-4 वर्षाचं प्रोजेक्शन. आणि हे जर आपल्याला समजत नसेल तर चार्टर्ड अकाउंटंटकडे जावं.
तो त्या प्रॉपर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रश्न विचारेल आणि ती माहिती भरेल. उगाच अंदाज करून चालत नाही. मला माहीतच नाही मशीन कितीचं आहे. मला हेही माहीत नाही की मशीन कुठलं घ्यायचं, स्वस्ताचं घ्यायचं का महाग घ्यायचं आहे. मला रॉ मटेरियलचे भाव माहीत नाहीत. मला माणसं किती लागणार आहेत माहीत नाही. आणि मी जर ॲडहॉक म्हणलं की लागतील मला 1 करोड 2 करोड, याला काही अर्थ नाही. सो याला प्लॅनिंग पाहिजे आणि सुरुवातीलाच हे कठीण असतं. पण मालकाला हे करावंच लागतं. त्यांनी मदत CAची जरूर घ्यावी आणि बँकांकडे जावं का म्हणतो की बँका तुम्हाला सर्व दृष्टीने लावून सुलाखून घेतात. सो तुम्हालाही कळतं की मी कुठे अजून काय कमी पडतोय. ह्याची मजा मी अजून एक सांगतो की बरीच नवीन जनरेशन येते आणि काहीतरी नवीन प्रोजेक्ट घेऊन येतात आणि वडिलांकडे काकांकडे जातात की मला पैसे पाहिजेत. किती पाहिजेत? एवढे पैसे पाहिजे. मग वडील किंवा काका होकार देतात किंवा नकार देतात आणि मग ही मुलं माझ्याशी कधी संपर्कात आले म्हणतात मला खूप काही करायचं होतं पण घरच्यांनी पैसे नाही दिले. घरचेच पैसे. मग मी विचारतो तू ज्या पद्धतीने बँकेकडे जातोस त्या पद्धतीने वडिलांकडे गेला होतास का? हा माझा प्रोजेक्ट रिपोर्ट आहे. एवढे आपल्याला पैसे लागतील. हे पैसे मी असे परत करीन. योग्य रीतीने जर गेला कुठेतरी डायनिंग टेबलवर जाता येता विषय काढून आणि मग आपण म्हणतो की त्यांनी पैसे नाही दिले. हे योग्य नाही. भले घरातले असतील. विचारपूर्वकच ते निर्णय घेतला पाहिजे. हां, येस. आता सर पैसे मिळाले. एक त्याच्या आधीचा एक प्रश्न आहे की जेव्हा पैसे म्हणजे डायरेक्ट पहिले बँकेकडे जावं की काही इन्व्हेस्टर्स बघावं म्हणजे इक्विटी आणि लोन याच्या संदर्भात विचार कसा केला पाहिजे? प्रेफर असं काही असतं? केव्हा हा प्रेफर ऑप्शन करा, केव्हा हा प्रेफर करा? जाणकार म्हणतात की इक्विटी ही सर्वात महाग परतावा आहे. कारण तुम्ही आज सहजपणे तुम्ही एवढे लावा मी तुम्हाला एवढी इक्विटी देतो म्हणजे तुमच्या शरीराचा तेवढा भाग काढून दिल्यासारखं आहे. आज त्या इक्विटीची किंमत तुम्हाला काय वाटत नाही पण उद्या कंपनी मोठी झाली तर भले ते 5% सुद्धा असेल त्या 5%ची किंमत 100 करोड होऊ शकते, 1000 करोड होऊ शकते, 10,000 करोड होऊ शकते. मी किती उदाहरणं दाखवू तुम्हाला. सो इक्विटी सहजासहजी देऊ नये किंवा इन्व्हेस्टर सहजासहजी घेऊ नये. पहिलीच स्टेज आहे आणि तुम्हाला बँकही पैसे द्यायला तयार नाही आणि कुठूनच पैशाची सोय होत नाही. मग इन्व्हेस्टर घ्यायला हरकत नाही आणि इन्व्हेस्टर घेताना सुद्धा खूप विचार करून त्याच्या समोरची इक्विटी द्यावी. त्या इक्विटीला योग्य नाही मिळाला पाहिजे. नाहीतर तुम्ही मला सहजासहजी 10% दिले आणि मी तो कागद घेऊन करू काय? त्या 10%ची कंपनी तरी वर्थ व्हायला पाहिजे. सो सहजासहजी जर माझ्याकडे कोणी आला आणि बसायच्या आत म्हणला मी एवढी इक्विटी देतो तुम्ही एवढे पैसे लावा तर माझ्या दृष्टीने तो फेलच आहे. की तू काय बोलतोयस? त्याची किंमत काय? एखाद्या गोष्टीची किंमतच माहीत नाही मी म्हटलं हे घेऊन टाक. सो फर्स्ट इज बॉरो मनी. बॉरो करताना जर काही पैसे स्वतःचे उभे करायची वेळ आली तर ते इक्विटीच्या माध्यमाने करा. आणि बॉरोमध्ये मनीमध्ये सुद्धा ऑप्शन खूप आहेत. बँका आहेत, मग कोऑपरेटिव्ह बँका आहेत, मग NBFCs खूप आहेत. मग माझ्याकडे येतात आणि मी जेव्हा बॅलन्स शीट बघतो सगळ्या प्रकारचे लोन घेतलेले असतात. मग काही अंशी लोक जाऊन गोल्ड लोन घेतात. अक्षरशः पैशाचं नियोजन व्यवस्थित नसेल पुढे क्रेडिट कार्डचं पेमेंट वापरतात. जेव्हा मी ती लिस्ट बघतो मी चार्ट पडतो. गव्हर्नमेंटची काही देणी राहिलेली आहेत त्याच्यावर प्रचंड व्याज पेनल्टी चालू आहे. सो ही इतकी मिसमॅनेजमेंट. सो फर्स्ट प्रायोरिटी शुड बी गुड बँक. व्याजसुद्धा तुम्ही फाईट आउट करा, नेगोशिएट करा. आपल्याला वाटतं या बँकेचं हेच व्याज आहे. नाही. 10 गिरायकाला व्याज वेगळी असतात. तुम्ही नेगोशिएट करायला पाहिजे.
सो चांगली बँक एकदा जर पाठीशी उभा राहिली तर मग पुढे तुमचं कधी पैसे लागले तर प्रॉब्लेम नाही. मग त्याच्यासाठी काही भाग लागला तर इन्व्हेस्टर घ्या. आणि किती घ्यावा हे सुद्धा मी बोलीन. आणि मग लास्ट म्हणजे ज्याची व्याज खूप आहेत, काय कमवणार तुम्ही? सगळं व्याज भरण्यात जाते. भांडवलाची व्याज भरा, परतावे भरा, गोल्ड लोन आहे. जर तुम्हाला ते गोल्ड खरंच सोडवता येणार असेल तर गोल्ड लोन अगदी टेम्पररी आहे बाबा. 3च महिने लागणार आहे, 6च महिने लागणार आहे. ठीक आहे बाबा, आज मी उचलले, परत पैसे केले, माझं गोल्ड आणलं. नाही तर कशासाठी व्याज भरायचं? मग त्यापेक्षा तेवढा भाग विका ना. आजच विका, व्याज नका भरू. हे नाही पटत लोकांना. एक तर ₹100 गोल्डवर तुम्हाला ₹60 देतील आणि त्याच्यावर व्याज इतकं प्रचंड आहे. मग मी 100च्या ऐवजी आज ₹60 गोल्डच जर विकलं तर व्याज समजा नाही भरत ना मी. आले पैसे उद्या तर डबल गोल्ड घेऊ आपण, मोठा गोल्ड घेऊ. काय बिघडलं? NBFCची व्याज तपासा. आज सोपं वाटतं, पण व्याजाचा रेट नॅचरल आहे, त्यांना द्यावं लागतं कारण ते डिपॉझिटला खूप जास्त रेट देतात. सो पहिला पर्याय बँकेशी काहीही करून त्यांच्या अटी पूर्ण करून बँकेकडनं घ्या आणि चांगल्या बँकांकडनं घ्या. सर, या अटींच्या संदर्भातच तुम्ही थोडं सांगा की खूप लोकांना आम्ही त्यांना वाटतं की आपण गेलो, आमचे कागद दाखवले की बँकेने लोन दिलं पाहिजे. हे दोन्ही हे असतात. म्हणजे लोक त्याचा विचारच करत नाही की बँकांना शेवटी ती एका नियमानुसार चालते ना. तर उद्योजक चुकतात कुठे? अगदी फ्रँकली बोलायचं ना तर मलाही प्रश्न पडतो की तुम्ही एक ₹5,000 लोन द्यायला 100 कागद रंगवता आणि मग सगळे घोटाळे झालेले वाचतो. मग माझं काय गैर आहे? मग त्या बाईंनी, त्या बाबांनी 3,000 करोड, 4,000 करोड वाटले, 50,000 त्यावेळेला करोड. तुम्ही कुठे होता? बरोबर. मला 5,000ला ही सही चुकली, हा फोटो तिरका लागलाय पासून सगळं लावता. पण अर्थात तो विषय आपला नाही. विषय हा आहे की बँकांना त्यांच्या नॉर्म्सवरच काम करावं लागतं. ते लोन देतात म्हणजे त्यांना पहिला बघावं लागतं की लोन परत येईल की नाही, त्याच्यावर व्याज. आणि तो ज्या खुर्चीत बसतो लोन देणार त्याला ते कायदेशीर काही गोष्टी कराव्याच लागतात. मग तिथं हा विचारसुद्धा करायचा नाही की 100 सह्या नाही 200 देतो. तुझे काय काय अटी आहेत सांग, मला समजून घेतो. आणि पहिला 1-2 वेळेला जर मालकांनी स्वतः लक्ष घातलं लोन घेण्यामध्ये तर त्याची भीती कमी होते आणि त्याला ती शिस्त लागते. ते पेपर सगळे एका ठिकाणी राहायला लागतं. पण त्याच्यातनं जाणं गरजेचं आहे. मला ती कटकट नको आहे म्हणून मी 4% व्याज भरायचं जादा, 5% जादा भरायचं. सो हा धंद्याचा भाग आहे. ते बँकेचे नॉर्म्स आहेत. आता नुसतं लोन सोडा, KYCला सुद्धा किती सह्या करायला, पण ते RBIचे नॉर्म्स आहेत. आणि बँकांना डिस्कस करा किंवा का नाही बसत आहे, कुठला रेशो बसत नाही. आणि ॲट अ टाईम 1, 2, 3 बँकांकडे जावा कमीत कमी. सो तुम्हाला व्याजदर योग्य मिळेल. एका बँकेचं व्याज दाखवून दुसरी बँक कमी करते हे नेगोशिएबल आहे. आता स्पर्धा पण तशी आहे. अहो त्यांना सांगू का, बँकेला सेक्टर वाईज प्रायोरिटी आहे. MSME तर प्रायोरिटी आहेच. सो त्यांनाही प्रेशर आहे पैसे वाटायचं. बरोबर. बँक पैसे कशावर कमवते? व्याजावर. पैसे दिले तरच त्यांना व्याज मिळतं. नुसते डिपॉझिट घेऊन काय करणार? आज NBFCचा हा प्रश्न आहे. डिपॉझिट येत आहेत पण ते पैसे द्यायचे कुठे? ते सुरक्षित पाहिजे, त्यांच्या रेटनी घेणारा पाहिजे. सो मी जसं सुरुवातीला म्हणलं ना, पैसे मागणाऱ्याला जसं प्रेशर आहे तसं पैसे देणाऱ्याला सुद्धा त्याची गरज आहे. बँका हमखास मी किती वेळेला बघितलंय की मी एखादं लोन घेतलंय, चांगलं लोन घेतलंय आणि आय एम अ गुड कस्टमर. आय हॅव ऑलवेज बीन अ प्रायोरिटी कस्टमर. तर हमखास बँक माझ्याकडे येते, साहेब तुम्ही अजून घ्या. अरे नाही बाबा मला नको. तुम्ही मजा बघा, कुठल्याही उद्योजकाला विचारा, पहिलं लोन जर चांगलं रिपे करायला लागला
लगेच मेसेजेस सुरू होतात. येतात भेटायला, साहेब नवीन घ्या ना, मशीन घ्या ना, तुम्ही काय आपण देऊ लोन तुम्हाला. दे वॉन्ट अ गुड पार्टी. नॉट ओन्ली दॅट, ते म्हणतात तुमच्यासारखं चांगलं कोणतरी पार्टी सांगा. सो त्यांना गरज डिपॉझिट आजकाल बँक विचारायला पण येत नाही की डिपॉझिट पाहिजेत म्हणून. बघा तुम्ही अनुभव, आत्ताची परिस्थिती आहे. बरोबर. सो त्यांनाही वाटायची गरज आहे. बँकेत नाही झालं मग गो टू NBFC, तिथं नाही झालं मग, किंवा सुरुवातीलाच चांगला इन्व्हेस्टर मिळाला, म्हणजे चांगला म्हणजे अगदी वडीलधारी, तुम्ही ज्या कंपनीत काम करताय, किंवा असे लोक शोधात असतात, होतकरू दिसतोय रे बाबा, तुला काय करायचं, बिझनेस करायचं, आपण करू, मी पैसे लावतो. ते झालं तर खूपच छान, कारण तो मग तशी व्यक्ती आयुष्यभर तुमच्या पाठीशी उभा आहे. मेंटॉर नाही किंवा सपोर्टर आहे. सपोर्ट. चल अहो मी तुम्हाला सांगतो, मी आता एका कंपनीत गेलो होतो, यंग आहे, परदेशातून इंडियात आला खास, तर तो स्वतःहून सांगत होता माझ्याकडे ऑर्डर एवढ्या आहेत, तर मी तरुण शोधतोय की मी तुम्हाला सगळं करून देतो, आय विल इन्व्हेस्ट इन युअर कंपनी, तू चालव, आय विल गेट यू ऑर्डर. सो असं पण आहे ना. आणि आता जे दिवस दिसत आहेत ना इंडियाचे, मागं वळून बघायचं कामच नाही हो. फक्त घरात विचार करत बसून काहीही होत नाही. दिवस रात्र मला कोण पैसे देणार, मग ती रडणारी जी एक कम्युनिटी आहे त्यांनी रडतच राहावं. आणि आपल्या हातात एकच आहे की अशा रडणाऱ्या माणसापासून लांब राहावं. मी मानायला तयार आहे, मला उद्या तुम्ही फोन करून सांगा की ही व्यक्ती आहे, त्याला पैसे मिळाले नाहीत, मग मी तुम्हाला कारण शोधून सांगतो का नाही मिळालं, किती ठिकाणी प्रयत्न केला, कशासाठी पैसे पाहिजेत, तुझं त्यात इन्व्हॉल्वमेंट काय आहे, असे 4-5 प्रश्न विचारला, मी सांगेन की त्याला पैसे का नाही मिळाले. नाही, त्या बँकाचे कटकटी फार असतात. अरे मग कटकटी असतात, पैसे पाहिजेत ना तुला. सो कंप्लेंट करून, आणि मी आता काही कारणामुळे इन्व्हेस्टर साईडला आहे ना, मी खरंच बघतो, शोधात असतो आम्ही. आणि मगाशी एक प्रश्न विचारले, एक फार पिक्युलॅरिटी आहे, मजा आहे. मी एक लेख लिहिला होता, पापा कहते बडा नाम करेगा. आता काय झालं, समाजात अशा व्यक्ती आहेत की ज्यांना एकच मुलगा आहे, परदेशी गेला येत नाही, एकच मुलगी आहे किंवा 2 मुलीच आहेत, म्हणजे थोडक्यात कुटुंबाचा एवढा मोठा बिझनेस पुढे घेऊन जाणारा कोण नाही. मी हा लेख लिहिल्यावर बरेच फोन आले. त्याचबरोबर समाजात होतकरू मुलं आहेत ज्याच्याकडे भांडवल नाही, म्हणजे याला रक्ताचा नाही पण मुलासारखा मिळाला, आणि याला रक्ताचा नाही पण वडिलांसारखा मिळाला, तर गणित इतकं छान सुटेल. मॅच मेकिंग व्हायला पाहिजे. पण ते 5,000 मुलं आहेत आणि 5,000 मुली आहेत, त्यात लग्न किती लागतात. म्हणजे हे खरंच, पण हे इंडियात दिवस आले. कोणतरी पाहणारं पाहिजे. तू पैसे नको लावू, तुला पैसे देतो, पण आपलं समजून काम करा. आणि कित्येक कंपन्यांमध्ये त्यांनी जे टॉप लेवलची मॅनेजमेंट होती, खूप विश्वासू लोक होते, 20 वर्ष, या लोकांना एकत्र आणून कंपनीमध्ये सहभाग दिलेला आहे. म्हणजे हळूहळू जिथे नोकरी करत होते तिथेच काही अंशी ते लोक मालक झाले. ही आयडिया खूप चांगली आहे. म्हणजे इतर मॅचमेकिंग जसं लग्नाचं, तसं हे पण पैशांचं पण मॅचमेकिंग करणारी यंत्रणा खरी चांगली उभी राहायला पाहिजे, ट्रस्ट. आणि बिलीव्ह मी की माझ्याकडे अशा लोकांची संख्या जास्त आहे की अरे तू म्हणला होतास कोणतरी बघतो, मला 1 तास ऑफिसला यायचं आहे बस, आणि मला हा धंदा बंद नाही करायचा, तू बघ ना कोण आहे का. पण खरं सांगायचं तर मला तशी मुलं अजून भेटली नाहीत. त्या माणसाने करायचं काय. सो ही एक आत्ता सांगतो काय, पैसा सगळीकडे आहे, खूप आहे पैसा. तुम्ही आता सगळ्या फिगर बघा ना, SIP मध्ये किती, म्युच्युअल फंडात किती, डिपॉझिट्समध्ये किती, सोनं किती घेत आहेत, चांदी किती घेत आहेत. इन्व्हेस्टर्स खूप आहेत, आणि हे मोठ्या प्रमाणावर चालतंच ना. इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये एखाद्या प्रोजेक्टमध्ये त्यांच्या रकमा मोठ्या आहेत, पण हे चालतात. खूपच तुम्ही आशावादी आणि सर
चांगला मुद्दा मांडला, की पैसे द्यायला आहेत, पण घेणाऱ्यांची कमी आहे. त्या लेव्हलची, त्या ताकदीची जर मुलं असतील, तर नक्कीच त्या दोघांची सांगड जर घातली गेली, तर खूप चांगलं त्यातनं होऊ शकतं. सर, पैसे मिळाले, सगळं झालं. आता मी बिझनेस सुरू म्हणजे चांगल्या ग्रोथ मला करायची आहे. फायनान्शियल डिसिप्लिन ज्याला म्हणतो ना, ही काय असतं? काय पाळायला पाहिजे? कुठे अशा निसरड्या जागा आहेत, की जिथे पाय घसरू शकतो? याच्या अगोदर एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. माझ्याकडे जे स्टार्टअप येतं किंवा मला धंदा करायचा आहे. मला कळतं की या माणसाची भांडवल ही ताकद नाही. साधारण मुलगा आला की बाबा 5-50,000 लाख रुपयाच्या वर त्याची ताकदच नाही गोळा करायची. त्याला पहिला सांगतो, तू धंदाच असा शोध की ज्याला भांडवल लागणार नाही. सर, असे धंदे असतात? मी उदाहरणं देतो. भांडवल लागणाऱ्या धंद्यात तू पडू नको. ते गोळा करणं अवघड आहे, खूप जास्त, आणि तुझं आयुष्य ते व्याज आणि परतफेडीत जाईल. बिन भांडवली धंदा काय होऊ शकतो? पहिला तर जागेत पैसे घालू नका. कमवाल त्यावेळेला जरूर घाला. भाड्याने जागा मिळतात. दुसरं, ज्या गोष्टीला तुम्ही काही गोष्टी बांधून घेणार आहात, त्या सगळ्या गोष्टी आउटसोर्स करा. म्हणजे काय होतं की तुम्ही वापरलं तरच पैसे द्यावे लागतात. तुम्ही घरात केलं तर मग तुम्हाला तो मीटर चालू झाला. म्हणजे मी तो म्हणतो की ऑफिस केलं, समजा तुमची सर्व्हिस इंडस्ट्री आहे, तुम्ही खुर्च्या, टेबल, कॉम्प्युटरसुद्धा भाड्याने घ्या. आणि सगळं, म्हणजे मी तर थक्क झालो. एक ऑफिसमध्ये त्यांनी सांगितलं की रंगसुद्धा भाड्याने दिलेला आहे आम्ही. कॅन यू बिलीव्ह दिस? सो देअर इज एन एजन्सी हू सेज की वील पेंट इट, एव्हरी मंथ यू रिपे लाईक दिस. सो पैसा नक्की कुठं लागतो बघायचा. आणि सर्व्हिस इंडस्ट्री म्हणजे हाऊसकीपिंग असेल, तुमचं प्रॉपर्टी मॅनेजमेंट असेल, रिअल इस्टेट कमिशन एजंट्स असेल, किंवा कुठलेही एजंट असतील, तर जर बघितलं तर त्याला खरं तर भांडवल लागत नाही. आणि मग तुमचे रिटर्न डिस्प्रपोर्शनेट असतात. सॉफ्टवेअर असेल, ॲप असेल, या सगळ्या गोष्टीला भांडवल लागत नाही. आणि जे भांडवल लागतं, माझ्याकडे नाही ना भांडवल, मी त्या धंद्याच्या नादी लागू नये. कित्येक लोक ट्रेडिंगमध्ये, म्हणजे मला एकाने किराणा व्यापाऱ्याने सांगितलं की मी म्हणजे माझं निगेटिव्ह भांडवल लागतं मला. म्हणजे हे कसं शक्य? तो म्हणला की 8 दिवस 15 दिवसच्या बोलीने मी धान्य आणतो किंवा काय सगळं आणतो, रोखीने विकतो. तेच माझं भांडवल. मला द्यायचं असतं 8 दिवसांनी. आणि इंडस्ट्रीमध्ये खूप छान उदाहरणं आहेत की चांगली इंडस्ट्री आहे, तुम्हाला सप्लायर 30 दिवसाचं क्रेडिट देतो चांगला. आणि तुमच्या धंद्यातच एवढा दम आहे की कस्टमर इज गिविंग यू ॲडव्हान्स. पण तसा धंदा करणारा पाहिजे. लागतात कशाला पैसे मला सांगा? इकडून ॲडव्हान्स आला आहे, इकडून सप्लायरला 30 दिवसांनी द्यायचे, तुम्हाला भांडवलच लागत नाही. पण मग असा धंदा डोक्याने करणारा पाहिजे. थोडक्यात एका वाक्यात सांगू का? डोक्याने धंदा करणाऱ्याला हा प्रॉब्लेम येत नाही, कारण त्याला मार्जिन पण असतं. तुम्हाला 100 रुपये लावा, ₹1.5 मार्जिन, त्याच्यात तुम्ही काय करणार? व्याज कधी भरणार आणि कधी पैसे राहणार? सो कमिंग बॅक टू युअर प्रश्न, शिस्त. 100% शिस्त पाहिजे. तर जाणाऱ्या प्रत्येक रुपयावर लक्ष पाहिजे. आणि एक मोठ्या कंपन्यांचे जे लोक इन्व्हेस्टमेंट करतात किंवा शेअर्स घेतात, इक्विटी घेतात, तुम्हाला व्याज किती लागते त्याच्यापेक्षा जास्त पैसे जर मिळत असतील तर तुमची कंपनी इज लाईक एन ATM. ते पैसे जनरेट करते, कारण तुमचा नफा जास्त आहे, व्याज कमी जाते. व्याज आणि बँकेचा फायनान्स आणि कमाई जर एक झाली तर तुम्हाला खरं तर पैसे मिळत नाही. सो पहिली शिस्त, माझा एक रुपया कुठे चालला आहे. दुसरी शिस्त बघा तुम्ही, आणि हे अनुभवाची बोल आहेत,
व्याज 24 तास चालू असतं. सो माझे पैसे स्टॉकमध्ये उधारीत कुठे अडकलेत? रोज माझा रिटेलरला मी आता स्टॉक वर्सेस डेड स्टॉक म्हणून एक लेख लिहिला आहे. 6 महिने माल हलला नाही. बघा मल्टीनॅशनल लगेच एंड ऑफ सीझन, न्यू सीझन, रेनी सीझन सेल लावून माल काढत राहतं. राईट? चक्र सुरू राहिलं. सो तुम्हाला हा भान पाहिजे की 24 तास माझं व्याज चालू आहे. मी रविवारी सुट्टी आहे, घरी बसतोय, पण माझं व्याज चालू आहे. सो व्याज खाली आणण्याची शिस्त. माझा रुपया मी मशीनमध्ये लावतोय, त्याचं व्याज निघणार आहे का? म्हणजे बँका जे बघतात, कॅन यू सर्व्हिस द लोन? दुसरं, मी ज्या कारणासाठी पैसे घेतलेत, मी त्या कारणासाठीच वापरीन. घोडचूक म्हणजे मी व्यापार करायचो, माझा जो डीलर घेऊन जायचा दाखवायला की आता मी हा बंगला बांधतोय. सो माझ्या डोक्यात लगेच घंटा वाजायची की हे पैसे तो कुठून घालतोय. वर्किंग कॅपिटलसाठी घेतलेलं कर्ज तुम्ही कुठल्याही ॲसेटमध्ये घातलं, हे डॉक्टर अनिल अंबानी पण सांगितलं सगळी, चूक आहे. मला गाडी घ्यायची आहे, मला मर्सिडीज घ्यायची, चांगली गोष्ट आहे. पैसे कुठून आणणार आहे? ते कंपनीवर बर्डन आहे का? का कंपनीने तुमच्या मर्सिडीजचे पैसे भरायचे? मला वैयक्तिक शौक आहे, माझ्या वैयक्तिक पैशातनं कर ना. माझा एक जाणकार मित्र सांगतो की बॉरोईंग फॉर डेप्रिशिएटिंग ॲसेट्स. फॅक्टरीत नाही, मशिनरी डेप्रिशिएटिंग असते, पण इट जनरेट्स मनी. पण माय प्रायव्हेट कार, लेट्स से, डज इट जनरेट मनी? नो. ती डेप्रिशिएट होत चाललेली आहे किंमत, आणि त्याच्यावर मी कर्ज घेऊन लोन फेडतोय. याचा इफेक्ट खूप येतो. पैशाला मान द्या. थोडक्यात मान द्या, सन्मान. आणि जेवढे मोठे लोक आहेत ज्यांच्याकडे खरंच खूप पैसे आहेत ना, ते इतका विचार करतात. तुम्ही वॉरेन बफेटचे विचार ऐका. खरंच ते पैशाला मान देतात, म्हणूनच त्या लोकांकडे पैसा येतो आणि राहतो. सो एक चूक इक्विटी वाटणं. त्याची किंमत 2-5 वर्षांनी कळते तुम्हाला. सो हे भान ठेवला, सिम्पल लिव्हिंग राहिलं, उगाच खर्च खरंच धंद्याला परवडत आहेत का बघा. मग कमवल्यावर करा ना तुम्ही, पण सुरुवातीला काही नाही. म्हणजे बिर्लाजी किंवा यांच्या कंपन्यात सुरुवातीचे त्यांचे टेबलसुद्धा मशीनच्या पॅकिंगला आलेल्या लाकडातनं टेबल वापरायचे. इथं आपण अजून कशाचा पत्ता नाही, ऑफिस पाहिजे सगळं शोबाजी जास्त. सो तुम्ही मान द्या लक्ष्मीला. सर, ॲज तुम्ही एवढी वर्ष फायनान्स ॲडवायझर, कोचिंग आणि हे सगळं करताय, 3 फंडिंगच्या संदर्भात किंवा पैशाच्या संदर्भात 3 अशा गोल्डन टिप्स तुम्ही कुठल्या द्याल उद्योजकांना? सगळ्यात प्रथम म्हणजे लक्ष्मी किंवा पैशाला मान द्या. दुसरं, कंपनीचे पैसे म्हणजे माझे नाहीत. हा फार मोठी गल्लत आहे. मला पाहिजे तेव्हा कंपनीतनं काढीन, पाहिजे तेव्हा घालीन, असं होत नाही, आणि ते बँकेच्या लक्षात येत. तिसरं, नक्की अजून एक वेगळा विचार सांगा, इज आस्क वेन यू डोंट वॉन्ट. म्हणजे तुमची पूर्वतयारी पाहिजे की बँकेने दिलं का नाही दिलं मला फरक नाही पडणार, पण मी आजच जातोय. सो यू आर इन अ नेगोशिएटिंग सिच्युएशन. आणि पैसे कशासाठी पाहिजेत, किती पाहिजेत, ह्याच्यावर खूप सारा विचार व्हायला पाहिजे. जास्तही मागायला जाऊ नका, कमीही मागायला जाऊ नका. आणि बँक किंवा समोरचा काय प्रश्न विचारणार आहे त्या सगळ्याच्या उत्तरं आपल्याकडे असल्याशिवाय बँकेत जाऊ नका. आणि महत्त्वाचं, आपला देश इतका उच्च स्तरावर गेलेला आहे इकॉनॉमी वाईज, अख्खं जग आपल्याकडे बघतंय. अख्खं जग बऱ्यापैकी भारतात पैसे लावायला बघतंय. तर
आणि आपलं पॉप्युलेशन यंग आहे, आपलं कन्झम्पशन खूप हाय आहे. आणि आत्ताच्या सगळ्या वाचनामध्ये यायला लागलं आहे की भारत हा मॅन्युफॅक्चरिंग हब होईल. तर अपॉर्च्युनिटीज खूप आहे. फिअर ऑफ द फिअर, प्रयत्न करायच्या अगोदर अजिबात हार मानू नका. कुठे ना कुठेतरी पैसा आहे, तो योग्य तऱ्हेने मागा, योग्य मागा आणि शिस्त बाळगून त्या लक्ष्मीला सन्मान द्या. तुम्हाला आयुष्यभर पैसे कमी नाही पडणार. सर, शेवटचा राउंड रॅपिड फायर. तुम्ही एका वाक्यात किंवा एका शब्दात कुठलंही तुमच्या याच्याप्रमाणे तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. स्टार्टअप असल्याशिवाय फंडिंग मिळत नाही, हे खरं आहे का? आत्ताचा जो संदर्भ आहे, स्टार्टअप आणि फंडिंग गो टुगेदर. पूर्वी त्याला कर्ज म्हणायचे किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणायचे. पण फंडिंग म्हणलं की स्टार्टअपच आला. ITR कमी दाखवणं हे फायद्याचं असतं का? अजिबात नाही. माझा पहिला सल्ला असतो की भरपूर टॅक्स भरा आणि मोठे व्हा. बँका फक्त मोठ्या उद्योजकांनाच कर्ज देण्यात इंटरेस्टेड असतात, खरं आहे? मुळीच नाही. त्यांना प्रायोरिटी असतात लेंडिंगच्या. आणि आज सगळ्या बँकांना MSME लेंडिंग ही प्रायोरिटी आहे. प्रॉफिट दाखवून तुम्ही बँकांना इम्प्रेस करू शकता का? कुठलीही बँक, कुठलाही चार्टर्ड अकाउंटंट तुम्ही काय दाखवता याच्यावर जात नाही. मला 3 वर्षाची बॅलन्स शीट द्या, मी तुम्हाला सगळं खरं सांगेन. एकाच वेळी 2 संस्थांकडून कर्ज घेणं हे प्रेफरेबल आहे का? घ्यावं का? संस्थाही अलाव करत नाहीत त्यांच्या नॉर्म्सप्रमाणे. आणि त्यांनाही काही नॉर्म्स आहेत. कुठलंही टेकओव्हर करतील, पण दुसरं कुठलं लोन चालू असताना दुसरी संस्था देईल की नाही माहीत नाही. आणि स्वाभाविक प्रश्न आहे की तुम्हाला 2 लागतात का? म्हणजे इथं तुम्हाला आता ह्याच्यापेक्षा जास्त मिळत नाही म्हणून तुम्ही इथं आलात का? म्हणजे ती दुसरी संस्था तुमच्याकडनं काही ना काहीतरी जास्त घेणारच ना. जास्त व्याज घेईल, जास्त काहीतरी करेल. सो मूळ ही गरजच पडू नये 2 संस्थांकडे जायची. सरांनी खूप एक चांगला मुद्दा सांगितला आहे, जो सगळ्यांना इन्स्पायर करणारा आहे. सगळ्यांना जी काळजी वाटते ना, आता आम्ही पैसे उभारायचे कसे? सरांच्या एवढ्या वर्षांच्या अनुभवावरून सरांनी सांगितलंय, पैसे आहेत, देणारे पण खूप आहेत. फक्त गरज आहे घेणाऱ्यांनी त्याप्रमाणे बदलण्याची आणि तयार होण्याची. म्हणजे संधी आहेत, ती संधी घ्यायला तुम्ही तयार पाहिजे, तरच ती संधी तुम्हाला मिळेल. आणि याच्यासाठी हा सगळा आपला खटाटोप आहे, हे पॉडकास्ट आहे, दे आसराचं काम आहे. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल, तर तुमच्यापर्यंतच ठेवू नका, तो तुमच्या मित्रांनाही कळवा, कारण त्यालाही गरज असेल. एखादा कुठला तरी याच्यातला टिप्स असेल, सल्ला असेल, तो सल्ला त्याचं आयुष्य नक्कीच बदलण्यासाठी हा उपयोगी पडू शकतो. तुम्हाला या पॉडकास्टमधनं काय आवडलं, कुठले मुद्दे आवडले, ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटू आपण नव्या पाहुण्यांसह, त्यांच्या अनुभवासह. तोपर्यंत शिकत राहा, बदलत राहा. आम्ही तुमच्यासोबत आहोत. धन्यवाद.